नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र. यापूर्वीच्या भागामध्ये आपण लसावी आणि मसावी याबाबत आपण इंट्रोडक्शनचा पाठ पाहिलेला होता. आता आपल्याला त्याच्यावर आधारित या अगोदरच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर PYQमध्ये बघा आपण एक प्रश्न बघूयात. हा प्रश्न जो आहे तर या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा प्रश्न 3 वेळेस विचारलेला आहे. बघा, पेपर 1लाच विचारलेला आहे आणि 2017, 2018 आणि 2021 या 3 वर्षाला सेम प्रश्न विचारायला, फक्त त्याने ऑप्शन बदललेले आहेत. प्रश्न काय आहे तर एका संख्येस 15, 11, 12 याने भागले असता प्रत्येक वेळेस 4 उरते. बघा, अशा प्रकारचा जर प्रश्न आला म्हणजे 3 संख्या दिलेत आणि त्याच्याने भागले असता असं काय आलं तर त्यावेळेस त्याची आपल्याला काय करावं लागेल, लसावी काढावं लागेल. त्याची लसावी काय येईल बघा, 3 संख्या आपण घेऊयात, 15, 11 आणि 12 या 3 संख्याचा लसावी काढत असताना याला 3ने डिवाईड करू. 3 5 15, हा 11ला भाग जाणार नाही त्यामुळे आपण त्याला तसंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 3 चौक 12. त्यानंतर आता या तिन्ही संख्येला एखाद्या संख्येनं भाग जात नाही, मग त्यामुळे काय करावं लागेल, आता याची लसावी काढूयात. आपण लसावी काढत असताना आपण काय करतो तर 3, त्यानंतर हा 5, 11 आणि 4 या सर्वांचा गुणाकार असेल हा 3 5 15 आणि इथं 44 यांचा गुणाकार असेल 15 चौक 60 आणि 66. तर 660 ही अशी संख्या आहे. बघा, 660 ही अशी संख्या आहे, त्या संख्येला 15, 11 आणि 12नी निशेष भाग जाईल म्हणजे बाकी 0 येईल. परंतु प्रश्नामध्ये तुम्हाला काय म्हणलं आहे तर प्रश्नामध्ये आपल्याला म्हणलं आहे की बाकी 4 उरते. बाकी 4 उरते याचं मिनिंग काय तर आपल्याला या 660 पेक्षा 4नी जास्त असणारी संख्या पाहिजे. मग 660 अधिक 4 जर केला तर उत्तर तुम्हाला येईल 664. परंतु पर्यायामध्ये आपल्याला कुठं 664 दिसत नाही, 660 दिसते. बऱ्याच वेळेस काय चुका होऊ शकतात आपल्याकडून, 660 लसावी आली तर 660ला राईट करून आपण पुढं जाऊ शकतो. इथं आपल्याला ही चूक टाळायची आहे. इथं काय म्हणलेलं आहे, 4 बाकी उरते म्हणजे तुम्हाला 4नी ती संख्या मोठी आहे हे लक्षात घ्यावे लागेल. बघा, मग 660च्या पटीमधल्या संख्यासुद्धा त्याच क्रायटेरियामध्ये बसतील. मग 660 गुणिले 2 करा किंवा 660 गुणिले 3 करा, 660 गुणिले 4 करा. मग तुम्ही म्हणाल की याला खूप वेळ लागेल. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातील जेथे तुम्हाला एखादा प्रश्न हा 1 मिनिटामध्ये तुम्ही सरावाअंती सोडवू शकाल. काय म्हणलो मी, सरावाअंती म्हणजे तुमचा सराव व्यवस्थित जर झालेला असेल तर असे प्रश्न आपण 1 मिनिटामध्ये सोडवू शकतो. 660 गुणिले 2 तर काय येणार बघा, 0, 6 2 12 आणि 13. इथं 0, 6 3 18 आणि 1 19. इथं 0, 6 चौक 24 आणि 26. तर या संख्या आल्या बघा, 660, त्यानंतर 1320, 1980, 2640 या संख्याचा जर विचार केलात तर या प्रत्येक संख्येला या तिन्ही संख्येने निशेष भाग जाईल. परंतु आपल्याला 4 बाकी पाहिजे म्हणून प्रत्येकामध्ये आपण 4 ॲड करूयात. 4 ॲड केल्यास बघा आपल्याला मिळणाऱ्या संख्या कोणत्या असतील, 1324, त्यानंतर 1984 आणि शेवटी आहे 2644. मग पर्यायामध्ये या संख्या आहेत का बघा, जर तुम्ही 2017चा विचार केला तर बी 1324 म्हणजे 1324 आहे बघा, पहिला हा पर्याय आहे. मग इथं बी हा ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप्शन असेल. त्यानंतरचा विचार करूयात, 2018ला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये दिलेल्या ऑप्शनपैकी परत 2644 हा 3 नंबरचा म्हणजे 4ने मल्टिप्लाय करून आलेला हे उत्तर इथं बरोबर आहे. इथं पण बी हा ऑप्शन करेक्ट आहे. आणि योगायोग बघा, प्रत्येक प्रश्नाचा उत्तर बीच दिलेला आहे. इथं 1984 जर बघितलात तर इथं हा 3 मल्टिप्लाय करून त्याच्यात 4 ॲड करून आपल्याला मिळालेली संख्या आहे.
तर ऑप्शन क्रमांक बी या तिन्ही प्रश्नाचा जर विचार केला तर पर्याय बी हाच आपला करेक्ट उत्तर आहे. बघा या म्हणजे बोर्डाचा जर विचार केला तर हा एकच प्रश्न त्यांनी परत 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 विचारलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त त्यांनी ऑप्शन बदललेले आहेत. सोपा आहे खूप, फक्त तुम्हाला थोडंसं सराव करावं लागेल. या पुढील प्रश्न बघूयात. बघा काय विचारलंय, 56 वस्तूंची आपल्याला काय करायचे, समान वाटणी करायचे. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. मग कुठलीही काही संख्या दिलेली आहे आणि त्याची समान वाटणी करायची. समान वाटणी करायची म्हणजे काय, तर त्या संख्येला समान लोकांमध्ये काही लोकांमध्ये समान वाटप करायचं आहे. अशा वेळेस आपल्याला याचे विभाजक काढावे लागतील. मग विभाजक काढत असताना बघा आपण 56 या संख्येचे विभाजक शोधूयात. कोणत्याही संख्येला 1 न भाग जाईल, याला 2 न भाग जाईल, युनिट प्लेसला 6 आहे. त्यानंतर 3 न भाग जाईल का, 6 आणि 5 11, 3 न जात नाही. 4 न, 4 1 4, 4 चौक 16, 4 न भाग जाईल, युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 6 आहे म्हणजे 5 न भाग जाणार नाही. त्यानंतर 6चा विचार करूत आपण, 6 36 नाही हे बघा 3 आणि 2 या दोन संख्येनं जर भाग गेलं तर 6 न भाग जाईल, 3 न भाग गेलं नाही म्हणजे 6 न पण जाणार नाही. त्यानंतर 7 7 8 56 आहे, 7 आणि 8 बघा जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला संख्या मिळतात, 7 पण विभाजक आहे 8 पण विभाजक आहे आणि या दोघांचा गुणाकार 56 आहे, तर अशा वेळेस पुढच्या संख्या शोधत बसण्यापेक्षा 4 ने याला डिवाइड करूयात. 4 1 4 आणि 1 उरला, 4 चौक 16 म्हणजे पुढचे जे काही विभाजक आहे ते काय असेल, 14 असेल. म्हणजे या दोघांचा गुणाकार काय येईल, 56 येईल, 56 येईल. त्यानंतर 2 न डिवाइड करा, 2 न डिवाइड करणे म्हणजेच काय, अर्ध करणे, त्याचं 28 येईल. आणि 1 न डिवाइड केल्यात तर किती येणार, 56. म्हणजे याचा अर्थ काय, समान वाटणी म्हणजे कशी होणार, तर 1 1 1 56 लोकांना देऊ शकता तुम्ही. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 56 येतं. त्यानंतर 2 2 2 असे 28 लोकांना देऊ शकता किंवा 28 28 असं दोघांना देऊ शकता. 4चा विचार केला तर 4 4 4 असं समान वाटणी 14 लोकांमध्ये करू शकतात किंवा 14 14 14 असं अशा पद्धतीने तुम्ही 4 लोकांमध्ये काय करू शकता, त्याची समान वाटणी करू शकतात. मग किती प्रकारे समान वाटणी करू शकतात, जेवढे विभाजक तेवढ्या वेळेस आपण त्याची समान वाटणी करू शकतो. किती विभाजक आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर बी पर्याय क्रमांक बी म्हणजे उत्तर असतं आहे 8. आला असेल लक्षात तुम्हाला. त्यानंतर हा प्रश्न विचारलेला होता बघा पेपर 1मध्ये 2021ला विचारलेला होता. त्यानंतरचा प्रश्न परत सेम प्रश्न आहे. इथं फक्त काय केले त्याने, 48 वस्तू घेतलेल्या आहेत. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये फक्त जो अंक होता त्याला बदलले त्याने. इथं परत तुम्हाला काय करावं लागेल, त्याचे विभाजक शोधावे लागतील. याचे विभाजक शोधत असताना माहीत आहे बघा 48चं विभाजक करत असताना परत तुम्हाला काय करावं लागेल, तर कसोटीचा वापर करावा लागेल. कसोटीचा वापर करूयात, 48 न भाग घालूयात. 48ला कोणकोणत्या संख्येनं भाग जाईल, 1 न जाईल, 2 न जाईल, 3 न, 8 आणि 4 12, 3 न जाईल, 4 न जाईल. त्यानंतर 5 न जाणार नाही, युनिट प्लेसला 8 आहे. 6 न जाईल, कारण का बरं, 2 आणि 3 या दोन्ही संख्येनं भाग गेला आहे, 6 न जाईल. 7 न जाईल का बघा, 6 7 7 7 49 नाही. 8 न जाईल, 8 सख्ख 42. बघा या दोन संख्यांचा गुणाकार 48 आला. तर मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुढच्या संख्या शोधत बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचं, फक्त 4 न डिवाइड करा. 4 न 48ला डिवाइड करा, 4 1 4 दोन्ही म्हणजे 12 ही अशी संख्या आहे, पुढचा विभाजक आहे ज्याला 48ला भाग जाईल 12नी. त्यानंतर 3 न डिवाइड करा, 3 1 3 संख म्हणजे 16. त्यानंतर 2 न डिवाइड करा, त्याचा अर्ध करा, ते आहे 24 24 आणि 1 न डिवाइड करा 48. तर जेवढे विभाजक तेवढ्या प्रकारात किंवा तेवढ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, समान वाटणी करू शकता. तर किती विभाजक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर एकूण 10 विभाजक आहेत. तर 10 प्रकारे आपल्याला समान वाटणी करता येईल. पर्याय क्रमांक सी जो आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आणि त्याचं उत्तर आहे 10. लक्षात आलं असेल तुम्हाला. सोपे प्रश्न आहेत,
त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला रिपीट विचारले जातात. पुढे बघा, या पुढील प्रश्न परत तसाच प्रश्न 2017ला विचारलेला आहे पेपर 1 मध्ये. इथे प्रश्न विचारत असताना फक्त तुमचा अंक बदल झालेला आहे. ठीक आहे. मग एकदा 56 होतं, एकदा 48 आणि आता इथे 36. 36चे तुम्हाला काय शोधायचे आहेत? विभाजक शोधायचे. 36चे विभाजक शोधूयात. काय येतात बघा. 36 1 न भाग जाईल, 2 न जाईल, 3 न जाईल, 4 न जाईल, त्यानंतर 5 न जाणार नाही, 6 न जाईल, 6चा वर्ग. आता 6 गुणिले 6 36 आलं तर पुढच्या संख्या शोधत बसायच्या नाही. काय करावं लागेल? 4 ने डिवाईड करायला. 4 ने डिवाईड केला तर 4 9 36. 3 न डिवाईड करा, 3 12 त्रिक 36. 2 न डिवाईड करा, त्याचा 18 अर्धा असेल आणि शेवटी का असेल? 1 न डिवाईड करा 36. एकूण किती विभाजक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर एकूण येथे 9 विभाजक आहेत. म्हणजेच 9 प्रकारे तुम्ही याची समान वाटणी करू शकता. 9 ऑप्शन असणारा पर्याय आहे. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं का असेल? करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. बघा, खालील पर्यायात दर्शवलेल्या संख्या इतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या आहेत. बघा, थोडासा प्रश्न याने बदललेला आहे. यापूर्वी काय होतं? समान वाटणी किती प्रकारे होतात हे होतं. इथं कसं आहे? समान वाटणी होते की नाही, समान वाटणी होते की नाही असा जर प्रश्न आला तर आपल्याला ती संख्या एखाद्या संख्येनं भाग जाईल का हे बघावं लागेल. आणि समान वाटप करता येणार नाही असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला सरळ सरळ मूळ संख्या कोणती आहे हे शोधावं लागेल. मग मूळ संख्या कसं शोधतो आपण? तर आपण विभाजकच्या जे कसोट्या शिकलेल्या आहेत तर त्या कसोट्याचा वापर करून आपण काय करतो? येथे कोणत्या संख्येला कशाने भाग जाईल हे आपण डिसाईड करतो. बघा, 2 न भाग जाईल का? एकक स्थानी सर्वांच्या 9 आहे म्हणजे 2 न भाग जाणार नाही. हा प्रश्न 2020ला विचारलेला होता. बघा, त्यानंतर 3 न भाग जाईल का? 3 न भाग जाण्या म्हणजे आपण सोपं काय करतो? तर त्याचे जी काही संख्या तुम्हाला दिलेली आहे तर त्याच्या सर्वांची बेरीज 3 न भाग जाते का बघतो. सर्वांची बेरीज जर घेतला तर 3च्या टेबलमध्ये असायला पाहिजे. त्यापेक्षा आणखीन एक सोपं करता येईल. बघा, इथं संख्या काय आहे? 2739. बघा, याला 3 1 3, 3 कॅन्सल झाला. या 9ला परत 3 न भाग जातो, 3 त्रिक 9 आणि 27ला पण भाग जातो. म्हणजे या संख्येला 3 न भाग जाईल. या संख्येला 3 न भाग जातो म्हणजेच काय? याची समान वाटणी करता येईल. प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले? समान वाटणी न करता येईल असा तुम्हाला अंक शोधायचा आहे. तर हा पर्यायातून आपला आता काय झाला? कॅन्सल झाला. तर आपल्याला आता तिघांच्या बाबतीतच विचार करायचा. त्यानंतर 4च्या बाबतीत विचार करा. 4ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 अंकाचा विचार करा. त्या संख्येला जर 4 न अंक केला, 4 न जर डिवाईड झालं तर काय करता येईल? तर पूर्ण संख्येला 4 न भाग जाईल. 39ला 4 न भाग जात नाही म्हणजे या सर्वांना 4 न भाग जाणार नाही. 5चा विचार केला तर एक युनिट प्लेसला 5 किंवा 0 पाहिजे, ते पण नाही. त्यानंतर 6चा विचार करा. 3 आणि 2नी दोघांनी पण भाग गेल्यास 6 न जातो, ते पण नाही. 7चा विचार केल्यास 7 न पण भाग जाणार नाही. 8ला 3 अंक शेवटचे जर बघितलात तर त्याला पण 8 न भाग जाणार नाही. 9चं काय? युनिट प्लेसला त्या सर्व अंकाची बेरीज 9 पाहिजे. तर आता आपण 3चं बघितलं तर 3 न भाग गेला नाही, 9 न पण इथं भाग जाणार नाही. 10चा विचार केला, युनिट प्लेसला 0 नाहीच, 10चा विचार. आता 11चा विचार करूयात. 11ची कसोटी काय सांगते? 1 आड 1 संख्येची बेरीज काय पाहिजे? तर 1 आड 1 संख्येची बेरीज घ्या आणि डिफरन्स बघा, त्याचा फरक बघा. तो जर 0 किंवा 11च्या पटीत असाल तर 11नं भाग जाईल. मग आपण काय करूयात? या संख्या बघूयात. ही संख्या बघा कोणती आहे? तर 3839. भाग इथं 3 आणि 3 हा 6 आणि 8 आणि 9, 8 आणि 8 16 आणि 1 17. 17मधून 6 गेले, राहतात 11. 11ला 11ने पूर्ण भाग जाईल, याला 11ने भाग जाईल. 11ने भाग गेला म्हणजे याची समान वाटणी करता येते. म्हणून हा सुद्धा आपल्या पर्यायातून कॅन्सल झाला.
त्यानंतर डीचा विचार करूयात आपण. 4939चा विचार करा. परत एक आणि एक संख्येची बेरीज घ्या. इथं येणार 7, इथं येणार 18. 7 आणि 18 याच्यामधला फरक परत 11. 11नं पूर्ण भाग जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक डी मध्ये जी संख्या दिली आहे 4939, तर याला सुद्धा 11ने भाग जाईल. म्हणजे हा सुद्धा आपला उत्तर म्हणजे आपलं उत्तर असू शकणार नाही. मग हे 3 नाहीत. म्हणजे नक्कीच पर्याय क्रमांक ए म्हणजे 1439 ही कशी संख्या आहे? मूळ संख्या आहे. आणि मूळ संख्येचा आपल्याला काय करता येणार नाही? समान वाटणी करता येणार नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल. पुढील प्रश्न. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12, 26, 18 अशा प्रकारे गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळेस 2 गोळ्या कमी पडतील. तर खालीलपैकी त्या गोळ्यांची संख्या तुम्हाला शोधायची. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचे तुम्हाला? त्या दिलेल्या ज्या काही वाटण्या आहेत किंवा दिलेल्या ज्या काही ग्रुप्स आहेत, हे ग्रुप आहेत म्हणजे 12चा ग्रुप करायचा तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथं एक तर वाटणी करत असताना प्रत्येकाला 12 द्यायचेत किंवा 26 द्यायचेत किंवा 18 द्यायचेत. अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण काय शोधतो? तर त्याची लसावी शोधतो. मग लसावी काढूयात. 12 त्यानंतर 26 आणि 18 या 3 संख्येला प्रत्येकाला 2 भाग जाईल. 2 भागलात म्हणजेच अर्ध करणे. याचं पण अर्ध करा आणि याचं पण हाफ करा. त्यानंतर याला 3 भाग जाईल. 3 दोन्ही 6, 13ला भाग जाणार नाही. 3 त्रिक 9. लसावी शोधूया त्याची. बघा हा 2 गुणिले 3 म्हणजे 6 गुणिले 2 गुणिले 13 गुणिले 3 6 दोन्ही 12 गुणिले 13 त्रिक 39. 12नं भाग घालूयात. 12 9 अष्टोदुर्शे म्हणजे 8 हातच्या आले 10 आणि 12 त्रिक 36 आणि 10 46. 468 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला या तिन्ही संख्येनं भाग जाईल. मग 400 कमीत कमी 468 गोळ्या असायला हवेत जेणेकरून आपण याची विभागणी व्यवस्थित करू शकतो. म्हणजे ज्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला विभागणी करायची आहे, ज्या कंडिशनमध्ये तुम्हाला विभागणी करायची आहे त्या पद्धतीने करू शकता. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही 12 जरी वाटलात तरी बाकी 0 राहील. 26 वाटलात तरी बाकी 0 राहील. आणि 18 वाटलात तरी बाकी 0 राहील. परंतु प्रश्नामध्ये बघितलं तर प्रत्येक वेळेस 2 गोळ्या कमी पडत आहात. 2 गोळी कमी पडत आहेत. मग 2 गोळी जर कमी पडत असतील तर 468 पेक्षा 2 गोळ्या कमी आहेत. 468 मधून 2 तुम्ही वजा करा. 466. 466 पर्यायामध्ये नाही. यावेळेस काय करावं लागेल? यापूर्वीच्या प्रश्नामध्ये जसं पाहिलंय सेम तसंच जे काही लसावी तुम्हाला मिळालेली आहे तर त्याच्या पटीमधल्या संख्या शोधा. मग 468 गुणिले 2 हा पर्याय असू शकतो किंवा त्याच्यामधून 2 वजा करून, किंवा 468 गुणिले 3 करून जो काही उत्तर येईल त्याच्यामधून 2 वजा करावं लागेल, किंवा 468 गुणिले 4 करून जे काही पर्याय येईल त्याच्यामधून 2 वजा करावं लागेल. तर आपण प्रत्येक ॲन्सर चेक करावं लागेल. मल्टिप्लाय करूयात आता. इथं बघा 8 दोन्ही 16, त्यानंतर 6 दोन्ही 12 आणि 1 13 आणि 4 दोन्ही 8 आणि 1 9. 936 मधून 2 वजा करा. तर 936 मधून 2 वजा करायचं आपल्याला. परंतु पर्यायामध्ये बघा काय दिले, 2 ॲड करून दिले. तर इथं आपल्याला कन्फ्यूज करण्यासारखं काम आहे. तर इथं आपण कन्फ्यूज न होता 2 कमी पडलेत, बरोबर आहे. 2 गोळ्या कमी पडलेत म्हणजे याच्यापेक्षा 2 कमी आहेत गोळ्या, जास्तीच्या नाहीत. हा पर्याय असू शकणार नाही. 3 न मल्टिप्लाय करूयात. 8 त्रिक 24 हातचे 2, 6 त्रिक 18 आणि 2 20 हातचे 2 आणि 4 त्रिक 12 आणि 14. परत याच्यामधून 2 वजा करा. तर 1402 हे उत्तर पाहिजे आपल्याला. 1402 मधून 4 मधून 2 वजा केल्यास 1402 हा पण पर्यायामध्ये दिसत आहे आपल्याला. पुढचं बघूयात इथं. तर 8 चोक 32 हातचे 3, परत 6 चोक 24
आणि 3 27, हातचे 2 4 चूक 16 आणि 2 1872. याच्यामधून 2 वजा करायचा तुम्हाला, कारण 2 गोळ्या तिथे कमी आहेत. मग 1870 हा पर्याय जर असेल तर तो आपला योग्य उत्तर असेल. तर बघा पर्याय क्रमांक बी हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. आपल्याला लक्षात आलं असेल इथं आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या संख्याचा लसावी शोधायचा आहे. जर संख्या त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असतील तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये 4 ॲड करावं लागेल. कमी पडत असतील तर तेवढं संख्या वजा करावं लागेल. जसं की इथं 2 गोळ्या कमी पडत होत्या, तर आपण काय केलं, तुम्ही प्रत्येक लसावीमधून म्हणजे लसावी जी होती त्याच्या पटीमधल्या पण संख्या शोधल्या आणि 2 वजा केलात, आणि जो तुम्हाला उत्तर पर्यायामध्ये दिसेल तर तो पर्याय आपण निवडला. हा प्रश्न बघा पेपर 1 मध्ये विचारलेला होता 2021 मध्ये. यापुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? 36 ने विभाज्य नाही संख्या दिले 4, तर या 4 संख्येला प्रत्येक वेळेस 36 न भाग देणं हे शक्य नाही. जसं की मग इथं आपल्याला काय करावं लागेल, आपण उदाहरणात बघू. एखाद्या संख्येला 6 न भाग जाईल किंवा नाही हे शोधण्यासाठी आपण काय करत होतो, त्याला 2 आणि 3 या दोन्ही संख्येनं भाग गेलं तर तुम्ही काय म्हणत होतात, 6 न सुद्धा निश्चितपणे भाग जाईल, निशेष भाग जाईल. इथे पण तसंच करायचं आहे. इथं तुम्हाला संख्या जी दिलेली आहे ती काय आहे, 36 आहे. तर 36चे अवयव जर बघितला तर 6 गुणिले 6 6 36 येईल. परंतु अशा वेळेस आपल्याला असं करता येणार नाही, म्हणजे 6 एकच विभाजक घेऊन चालणार नाही. मग इथं आपण 9 आणि 4चा विचार करू. काय म्हणलो, ज्या संख्येला 9 आणि 4 या दोन्ही संख्येनं भाग जाईल त्या संख्येला 36 ने सुद्धा भाग जाईल. बरोबर. मग आता आपण 9 आणि 4 या दोन्ही संख्येनं भाग जाईल की नाही हे आपण शोधूयात. 9ची कसोटी आणि 4ची कसोटी आपल्याला माहिती आहे. 9चं काय, एक अंकी बेरीज 9 आली पाहिजे, किंवा सर्वांची बेरीज, सर्व अंकाची बेरीज केला तुम्ही ती 9च्या टेबलमध्ये किंवा 9ने भाग जाणारी संख्या असली पाहिजे. 4चं काय, शेवटच्या 2 संख्येला 4 भाग गेलं पाहिजे. बघा इथं 04 4 भाग जाईल, 16 4 भाग जाईल, 56 याला पण 4 भाग जाईल, आणि 24ला पण 4 भाग जाईल. 4 सगळ्यांना भाग गेलं. फक्त 4 भाग घालून चालणार नाही, 9ने पण गेलं पाहिजे. 9ने भाग घालण्यासाठी बघा 7 आणि 7 14 आणि 4 18. 18ला 9ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला 36ने भाग जातो. आपल्याला विभाज्य नाही असं म्हणलं आहे. कोणत्या संख्येला भाग जाणार नाही 36ने हे शोधायचं आहे. याचा विचार करू. आता हा कॅन्सल झाला म्हणजे हा आपला पर्याय नसणार आहे. बीचा विचार करूयात. 6 7 8 9 परत इथं 9 आलेला आहे, याला भाग जाईल, म्हणजे हा सुद्धा आपला पर्याय नाही, करेक्ट पर्याय नाही. ऑप्शन नंबर सीचा विचार करा. इथं बघा 9 आणि 7, बघा हा 9 कॅन्सल झाला, 9ला भाग गेला, किंवा बेरीज करू 9 आणि 7 हे झाले 16, त्यानंतर 16 आणि 5 21, आणि 21 आणि 6 21 आणि 6 27. परत याला सुद्धा 9ने भाग जाईल, म्हणजेच या तिन्ही संख्येला 36ने भाग जाईल. आता तिन्ही संख्येला भाग गेले म्हणजे निश्चितच पर्याय क्रमांक डी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चेक करूया. तरी पण बघा या 99ला 9ने भाग जाईल, 24ला जात नाही, म्हणजे याला 9ने भाग जाणार नाही. म्हणजे आपला जो योग्य उत्तर असेल, म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या 33ने विभाज्य नाही? पेपर 1 2016. 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा काही संख्या दिलेल्या आहेत, त्याला 33 विभाज्य नाही किंवा कोणती संख्या विभाज्य नाही हे शोधायचं आहे. मग जसं की आपण यापूर्वी पाहिलेलं होतं बघा, 6ची कसोटी काय बघितलेलं होतं, ज्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्येनं भाग गेलं पाहिजे. त्याच पद्धतीचं क्रायटेरिया आता इथं आपल्याला वापरायचं आहे.
36चा जर विचार केलात 33चा जर विचार केलात तर 33 ही संख्या 11 आणि 3 या दोन मूळ संख्यांचा जर गुणाकार केलात तर तुम्हाला ही संख्या मिळेल. मग आता 33 प्रत्येकाला डिवाइड करत बसण्यापेक्षा आपण काय करायचं आहे तर 3 आणि 11 या दोन्ही संख्येनं त्याला भाग जाते का हे बघायचं. प्रश्नात काय विचारलेलं आहे, विभाज्य कोणतं नाही हे विचारलेलं आहे. म्हणजे याच्यापैकी 3 संख्या अशा आहेत ज्याला 33ने पूर्ण भाग जाईल. कोणती नाही हे आपण शोधूयात. 11 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जाणारी संख्या. 3ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज करायची आहे आणि त्या सर्व अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3 भाग जाईल. बघूयात आपण 3 भाग जाते का. पहिली संख्या काय आहे 2,31,132. याचा विचार करा तर बघा 2 आणि 3 5 6 7 त्यानंतर 10 12 12ला 3ने भाग जाईल म्हणजे 3ने या पूर्ण संख्येला भाग जाईल. त्यानंतर याचा विचार करूयात. संख्या आहे 2,48,842 बरोबर. 2,48,842. 2 आणि 4 6 त्यानंतर 8 आणि 8 16 16 आणि 6 22 22 आणि 4 26 26 आणि 2 28 28 या संख्येला 3ने भाग जात नाही. तर मित्रांनो पुढे बघत बसायची आवश्यकता नाही. या संख्येला जर 3ने भाग जात नसेल तर 33ने पण निश्चितच भाग जाणार नाही बरोबर. मग पर्याय क्रमांक बी हे काय असेल आपलं करेक्ट आन्सर असेल. या पुढच्या संख्या आपल्याला बघत बसायची आता आवश्यकता नाही. जर बघायचं म्हणलं तर तुम्ही बघू शकता याला 3 भाग जाईल का. 6 6 12 12 आणि 2 14 आणि 7 21 21ला 3 भाग जाईल. ठीक आहे, म्हणजे या संख्येला 33ने भाग जाईल. याचा विचार करा 8 आणि 8 16 आणि 1 17 17 आणि 7 24 24ला 3ने भाग जाईल. म्हणजे ही सुद्धा संख्या म्हणजे जी संख्या आहे 80,817 याला सुद्धा 3ने निशेष भाग जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी 2,48,842 या संख्येला 33ने निशेष भाग जाणार नाही. याच प्रकारचे आणखीन काही प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. नमस्कार.